विश्रांतीनंतर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मंडळी, आपल्यासोबत आहे अमृता सुभाष. अमृता, आता जसं मसालाच्या बाबतीमध्ये आपण बोललो, याच्या अगोदरचे तुझे चित्रपट जे तू त्यांच्याबरोबर केले असशील किंवा इतर चित्रपट केले असशील, मला खरं तर हा प्रश्न मी नेहमी बऱ्याच जणांना विचारतो, त्यांना बायफर्गेट करता येत नाही, पण कदाचित तू करू शकशील. तुला या सगळ्या चित्रपटांमधलं किंवा मालिकांमधलं किंवा तुझ्या नाटकांमधलं अत्यंत जवळचं असणारं एखादं प्रोडक्शन किंवा अत्यंत आवडलेले एखादं त्यातलं नाटक किंवा मालिका तुझेच माझ्यासाठी, मी त्या प्रोजेक्टवर सगळ्यात जास्त प्रेम करत असते. तुला खरं सांगू, म्हणजे मला कधी कधी लोक विचारतात, तुला फुलराणी करत असताना झोकाची संवाद आठवत माझं झोका झालं होतं सिरियल आणि फुलराणी, तर मला आश्चर्य वाटायचं की तुला ते असं दुसरं काही आठवत नाही का इथे, किंवा लकबी. आता म्हणजे मंजुळाच्या लकबी वेगळ्या आहेत आणि झोकातली जी चिनी होती तिच्या लकबीमध्ये ती अया अशी ती लाजरी होती आणि फुलाला ती एकदम अशी बिंदास टाईप्स होती ना, तर इकडचं तिकडे होत नाही का. तर मला असं वाटतं की तीच गंमत आहे. म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं आईसारखं त्या आईचं पाहिल्याने अनेक भूमिका जगतानाची तीच गंमत आहे. तर त्यावेळी जे प्रोजेक्ट मी करत असते ना ते माझ्यासाठी सगळ्यात जास्त आवडतं. आता तू फुलराणीबद्दल बोललीस म्हणून मला पटकन आठवलं की भक्ती बर्वेंनी अजरामर केलेली अशा पद्धतीची ही कलाकृती होती. अत्यंत मोठी छाप भक्ती बर्वेंनी केल्यानंतर ते आपण करणं हेच मोठं खरं तर धाडस होतं असं मी म्हणेन. पण त्याबद्दल ऐकायला आवडेल, कारण ज्यावेळेला हे प्रोजेक्ट तुझ्याकडे आलं आणि भक्ती बर्वेंनी साकारलेली भूमिका तुला रंगमंचावरती साकारायची आहे हे जेव्हा तुला कळलं तेव्हा पहिली रिॲक्शन काय होती आणि तू त्याला काय म्हणून स्वीकारलंस? आव्हान म्हणून स्वीकारलंस की नाही आता चला आलंय आपल्याला आपण करूया? काय तुझी भूमिका काय? तुला सांगू का, तर इतकी लहान होते की हे जे सगळे शब्द आहेत ना ते काही कळतच नव्हतं. खरं अगदी खरं सांगायचं होतं. भक्तिताईंचं पाहिलंच नव्हतं कारण तेव्हा जन्म झाला माझा, म्हणजे मी त्या साली मी जन्म, त्यामुळे मला भक्तिताईंचं बघायचा योगच नाही आला. बरोबर. आणि म्हणून मी प्रेक्षक म्हणून दुर्दैवी असले तरी मी अभिनेत्री म्हणून सुदैवी असं मी म्हणेन, कारण ते जर पाहिलं असतं ना तर सॉलिड टेन्शन आलं असतं. आणि मला ते जाणवलं, म्हणजे ते मला कधी जाणवलं की हे असं सगळं तू आता म्हणतोस की त्यांनी केलेला रोल, त्यांनी केलेली भूमिका तू करतेस, त्याचं दडपण, त्याचं केवढं मोठं आव्हान, हे सगळं काही डोक्यात तेव्हा नाही आलं याचं कारण ते पाहिलंच नव्हतं. पण अर्थातच भक्ती बर्वे ही काय ताकद आहे मला माहिती होतं, कारण माझी ती आवडती अभिनेत्री आहे आणि राहील आपल्या सगळ्यांची. त्यामुळे बापरे त्यांनी केलं होतं, कसं केलं असेल. पण ते टेन्शन किंवा ते दडपण मिळवण्याचं सगळ्यात मोठं श्रेय मी वामन केंद्राला देईन, कारण त्यांनी त्या नाटकाचा फॉर्मच बदलून टाकला. म्हणजे त्या नाटकात आधी गाणी नव्हती, त्यांनी त्याच्यात गाणी टाकली नाहीत. त्यांनी पुलंच्या संवादातली जी गेयता आहे त्याला एक अंगभूत संगीत आहे, तर त्यालाच त्यांनी आनंद आनंदलांनी चाली लावल्या आणि त्यामुळे प्रेक्षकांना ते नाटक नवीन स्वरूपात स्वीकारायला मदत झाली. ते जर तसंच तसं असतं ना तर नक्कीच तुलना झाली असती असं मला वाटतं. तुझा उत्तरी समजा गुंडाळून लाच माझी चाचत येशील बुट काय आज इकडे कुठे हात कसून लागशील भी जरा शुद्ध बोळात शिक मग लावून हात चांगली धरायला वाचल काय बुटात येऊ वळवळ करतोय किडा तुला शिकवीन चांगला धडा. आणि मला फार छान वाटलं. माझं गाव आहे छोटं रहमतपूर नावाचं, सातारा जिल्हा कोरेगाव तालुका. तर तिथे मी आणि आई एक नाटक करतो काळोखाच्या लेखीकडून नावाचं. म्हणजे कॅरोलिना मारिया डिझीजस ही ब्राझीलमधली कचरा गोळा करणारी बाई, तिने तिची डायरी लिहिली होती. तर तिचा अनुवाद सरिता पत्कीनी केलाय मराठीत आणि त्याच्यावर आईने नाटक लिहिलंय की एक कचरा गोळा करणारी बाई आणि तिची मुलगी. त्यात गाणी आहेत, त्यात म्हणजे असं ते वेगवेगळं काय काय आहे. आईने स्वतः त्याची गाणी त्यातली लिहिलेली आहेत. तर त्याचा प्रयोग रहमतपूरला सुरू असताना ते तालात बोलण्यावर त्याच्यात सगळं असं होतं रे. तर गावकऱ्यांपैकी एक जण उठला आणि म्हणाला, तेव्हा नुकत्याच भक्तीताई गेल्या होत्या, तेव्हा फुलराणी माझ्याकडे आलेलं नव्हतं, ते मधला काळ होता तो. तर कोणी गावकऱ्यांमधलं नंतर असं कौतुक करायला उठतात तसं माझंच गाव ते उठले आणि ते मला म्हणाले, माझी अशी इच्छा आहे की तुला फुलराणी नाटक मिळावं असं ते म्हणाले. तर मी म्हणलं, अहो नाही, म्हणजे आत्ता त्या भक्तीताई गेल्या ना तर मला असं वाटतं त्यांच्यानंतर तुला ते नाटक मिळावं. आणि तिथून मी पुण्याला आले, पुढे मुंबईला आले, काम शोधत होते, स्ट्रगल चालू होतं, ठिकठिकाणी फोटोज देत होते वगैरे वगैरे. आणि मला वामनदादांचा फोन आला
किती फुलराणी करतोय आणि काम करतो तो मला 2 मिनिटं असं वाटतं की आपण कशा गोष्टी जुळून येतात ना म्हणजे आता कोणीतरी पण म्हणजे खरा आशीर्वाद असेल माझ्या गावकऱ्यांचा तो खरा आशीर्वाद असणार जो कामी आला आणि ते आलं. पण मोहन वाघ अर्थातच आमचे निर्माते आणि वामन केंद्रे यांच्या त्यांनी फॉर्म बदलल्यामुळे ते लोकांना स्वीकारणं शक्य झालं असावं असं मला वाटतं. एखादी फुलराण्यामधली छोटीशी सोरोलोकी ऐकायला आवडेल आता तुझी इच्छा असेल तर. अगदीच कारण मला इथे खरंच कट्टा वापरा आणि एकदम ढिंच्याक वाटते मला इथे येऊन. त्याच्यामुळे मी आता म्हटलं तसं त्या नाटकाचा USP ही त्यातली गाणी होती. संवाद काय होता आणि त्याचं गाणं कसं झालं. मला फॉरेस्टाच्या शापामधला दाईगत होयाचं आहे. काचाच्या मागं उभं राहून शनी फुलं ऐकायची. मला फॉरेस्टाच्या शापामधल्या बाईगत हुयाच मला फॉरेस्टाच्या शापामधल्या बाईगत हुयाच हे काचच्या माग उभं राहून शनी फुलं ऐकायची हे मला फॉरेस्टाच्या शापामधल्या बाईगत हुयाच. तिथल्या फोरी कशा किसपिस 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 मंजूळ बोलत्यात. तिथल्या फोरी कशा किसपिस 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 मंजूळ बोलत्यात. चकापका 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 दिसत्यात. चकापका 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 दिसत्यात. मला फॉरेस्टाच्या शापामधल्या बाईगत हुयाच. काल रात्री यो बाबा मंगाला पैकदी म्या शिकवतो पैकदी म्या शिकवतो आणि आज म्या पैक घेऊन टॅक्सीत बसून शानाले आज म्या पैक घेऊन टॅक्सीत बसून शानाले तर अंगावर पाल चढल्यागत झटकतोय मला फॉरेस्टाच्या शापामधल्या बाईगत हा बाईगत वय वय बाईगत हुयाच. मस्त मस्त खूप खूप छान. मसाल्यावरती मला पुन्हा यायचंय जसं आता आपण त्या निमित्तानं तू आज या ठिकाणी यायचा योग आला. जसं आता देऊळच्या बाबतीमध्ये आपण म्हटलं किंवा वळूच्या बाबतीमध्ये जसे वेगळ्या थीम्स आहेत मसाला सुद्धा एक वेगळं काहीतरी देतो. USPच्या बाबतीमध्ये जसं तू मगाशी सांगितलंस आणखीन कुलकर्णी बंधूंच्या वैशिष्ट्यांबद्दल जी काही क्युरिओसिटी असते लोकांची ती वाढलेली आहे. मसाल्याच्या निमित्तानं गाणी किंवा आणखीन असं काही वेगळं वेगळं लोकांना ऐकायला मिळणार आहे का किंवा आणखीन काय आहे तेही ऐकायला आवडेल. नक्कीच नक्कीच. कुलकर्णी बंधूंमध्ये म्हणजे हे आता बंधू झालेले ते खरं मित्र आहेत गिरीश आणि उमेश पण आर ऑलमोस्ट लाईक बंधू. आणि अजून एका कुलकर्ण्याची त्याच्यामध्ये भर पडलेली आहे संदेश कुलकर्ण्याची आणि त्यामुळे तो एक महत्व माझ्या दृष्टीने फार तो हृदयाच्या जवळचा असल्यामुळे त्याच्याबरोबर नाटकं केलेली आहेत संदेश बरोबर. पहिलं असेल पुनश्च हनीमून असेल पण सिनेमा हे माध्यम मला आणि संदेशला दोघांना इतकं आवडतं की त्याला या निमित्ताने जुळता आलं आणि ते उमेश कुलकर्णी आणि गिरीश कुलकर्णीमुळे झालं. दुसरी महत्वाची गोष्ट ती म्हणजे अर्थातच संगीत. उमेश आणि गिरीशच्या खूप कमी सिनेमांमध्ये गाणी होती याआधी तर देऊळमधली अर्थातच गाणी आपण खूप एन्जॉय केलेली आहेत खूप आवडलेली आहेत आपल्यासाठी. तो प्रश्न ह्या चित्रपटाची गाणी लिहिलेली आहेत सुनील सुक्तनकर यांनी आणि त्याचं संगीत आहे आनंद मोडक यांचं आणि ती गायलेली आहे बेला शेंडे अजय आणि अवधूत गुप्ते अशा तिघांनी गायलेली आणि त्यातलं तुझ्या परवानगीने एक गाणं तर तू नाही सांगितलंस तरी नक्कीच. मला आता आपल्या कार्यक्रमाच्या आणि गप्पांच्या शेवटी यायचंय त्याच्यामुळे त्याच एखाद्या गाण्याने आपण आपल्या आजच्या या भागाची सांगता करू. अगदीच करूयात. त्याच्या आधी जाता जाता मला अजून आवर्जून सांगायचं आहे की ह्या चित्रपटामध्ये खूप वर्षांनी म्हणजे डॉक्टर श्रीराम लागू हे आपल्याला एका खूप महत्वपूर्ण भूमिकेत छोटीशी पण खूप महत्वाची त्यांची भूमिका आहे. आणि मला वाटतं मोहन आगाशे दिलीप प्रभावळकर आणि डॉक्टर लागू असं एका चित्रपटात आले असं कधी झालं नाहीये. मला माहिती नाही म्हणजे पण ते
ते खूप हे तिघं असणं म्हणजे हे उमेश आणि गिरीशचं खूप म्हणजे मोहन आगाशे आणि दिलीप काका पण त्यांच्या सगळ्या सिनेमांमध्ये आहेत जर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल तर त्याच्यामुळे पण डॉक्टरांचा सिनेमात असणं हे आमच्या दृष्टीने खूप तो हृदय प्रसन्न होता ज्या दिवशी त्यांचं शूटिंग झालं आणि ज्या पद्धतीने अजूनही तो माणूस काम करतो आहे त्याबद्दल ह्या सिनेमा थ्रू आम्हाला त्यांना असं हॅट्स ऑफ आणि तसंच हॅट्स ऑफ प्रेक्षकही त्यांना म्हणतील याची मला खात्री आहे. काय झालं आयुष्य चुकल्या वाटेवरच्या पत्थरागत ढिम्म आडमुठ कचौकूर पसरलेल्या माळागत बेफाट मग वळणावर कोणी गाठ पडून लिफ्ट द्यायचा आणि लपलेला जवाब सांगाती व्हायचा माझ्या बाजूने चालायचा. मग वाटायचं आयुष्य तिखट खारट आंबट आणि गोडे मसाले उत्तरार्धामध्ये आहोत आणि गाणं ऐकायचं आहे तुझ्याकडून. अजय आणि बेलानी गायलं हे गाणं. यान मारती कान कुडती कानात पेन्सिल खुडबुडती यान मारती कान कुडती कानात पेन्सिल खुडबुडती यान मारती कान कुडती कानात पेन्सिल खुडबुडती झक्कणक 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 झक्कणक. आता पुन्हा एकदा अजय आणि वेगळं काहीतरी घेऊन आपल्या समोर अजयच्या आवाजात कसं सॉलिड त्यांनी कसं गायलं असेल हे तुम्ही बघा. इमॅजिनच आपण निश्चित भन्नाट गायला क्या बात आहे क्या बात आहे. आणि उत्तरार्धामध्ये आहोत आणि थांबायचं आहे आपल्याला त्यामुळे आभार तुझे आणि तुझ्या येणाऱ्या सगळ्या प्रोजेक्टमध्ये तुला भरघोस यश मिळो हीच सिनेकट्टाच्या माध्यमातून आम्ही सगळे इच्छा करतो आणि तुझे आभार मानतो. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. मला पण खूप मजा आली. थँक्यू व्हेरी मच. म्हणजे आज आपल्यासोबत होती अमृता सुभाष. आगामी मसाला या चित्रपटातून कुलकर्णी बंधूंचा हा चित्रपट आहे आणि त्यातून ती आपल्याला मुख्य भूमिकेत दिसणार आहे. वेगळ्या पद्धतीचा चित्रपट आहे. इतर चित्रपट जे कुलकर्णी बंधूंचे आहेत त्यातल्या पण वेगळ्या पठडीतला असणारा अशा पद्धतीचा चित्रपट आहे. तुम्हा सगळ्यांना निश्चितपणानं आवडेल अशी आशा बाळगूया. आज इथेच थांबूया. पुन्हा भेट पुढच्या रविवारी एका नव्या सेलिब्रिटीसह. तोपर्यंत नमस्कार. बाय.